आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील असलेल्या प्राचीन विठ्ठल मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। पहाटे 3 वाजता विठ्ठलाची महापूजा होऊन भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे। विठ्ठल मंदिर परिसरात यात्रा भरली असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। तसेच मंदिर परिसरात व्यावसायिकांनी देखील आपली दुकाने थाटली असून सकाळपासून पावसाची रिमझिम हजेरी लागत असल्याने भाविकांचा उत्साह देखील पाहायला मिळाला। मालेगाव रोडवरील हे विठ्ठल मंदिर अत्यंत प्राचीन असून 1966 साली ते बांधण्यात आले असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त यांनी यावेळी दिली। मी अंजली दिलीप गानू, माझे सासरे त्र्यंबक गणेश गानू यांनी हे मंदिर 1966 साली बांधून पूर्ण केलं आणि हे पूर्ण दगडी मंदिर आहे। आपल्या इथल्या चक्करबर्डीच्या इथल्या खाणीतून दगड इथे आणून घडवून प्रत्येक दगड घडवून ते मंदिर बांधलेले आहे आणि हे पूर्णपणे खाजगी मंदिर आहे। 1966 विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी हे मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आणि दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी या एकादशीना श्रद्धेने लोक प्रति पंढरपूर समजून जे जाऊ शकत नाहीत पंढरपूरला ते इथे दर्शनासाठी श्रद्धेने येतात आणि मंदिर पहाटे पूजा झाली आषाढी एकादशीला की रात्री साधारण 11:30-12 पर्यंत दर्शनासाठी खुलं असतं। धुळ्यातलं आराध्य दैवत श्री विठ्ठल मंदिर मालेगाव रोड परिसरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात इथे भाविक जमतात। मला वाटतं की धुळ्यातला प्रत्येक व्यक्ती आजच्या दिवसात दिवसभरात या पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि त्याचे दुःख, त्याचं दारिद्र्य, त्याच्याविषयी सगळे पांडुरंगाला सांगतो आणि त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी तो प्रार्थना करतो, या जन्माचं सार्थक व्हावं यासाठी तो प्रार्थना करतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक इथे मंदिरात येतात। सगळ्यांना रीतसरपणे इथं दर्शन होतं, कोणीही गोंधळ करत नाही आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्वांना आशीर्वाद मिळतो। या पांडुरंगाचं इतकं सत्व आहे की या पांडुरंगाला एक प्रार्थना केली की लगेच तो पावतो, अशी पण बऱ्याच भक्तांची धारणा आहे। आज सकाळपासून 3 वाजेपासून इथे पूजा सुरू झाली, रात्री 12ला आरती होईल आणि भाविक दिवसभर हे मंदिर उघडं राहील। एरवी पण हे मंदिर असं उघडं असतं, पण आजच्या दिवसात मोठ्या प्रमाणात इथे भाविक येतील आणि भक्तिभावाने पांडुरंगाला पूजा करतील। लोकनायक न्यूज